मराठी, ते धडक ते धडक. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार जयंतराव पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात आता जोरदार घमासान सुरू झालाय. सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा जयंतराव पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. वाळवा तालुक्यातील खंबीर अधिकारी आता जयंतराव पाटील यांना जुमानत नाहीत. त्यामुळे जयंतराव पाटलांनी शासकीय अधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली आहे. असे जोरदार टीकास्त्र सोडत सदाभाऊ खोत यांनी जयंतराव पाटलांवर हल्लाबोल केलाय. आमदार महोदयांना दिसला असेल की आतापर्यंत तहसीलदार, इतर अधिकारी हे कारखान्यावर जायचे, हे कारखान्यावर येत नसावेत, कारण यांना अधिकारी यांचे पाय चाटू लागतात. खंबीरपणानं एखादा अधिकारी काम करायला लागला आणि तो यांच्या पायाचं दर्शन घेणार नसला की तो अधिकारी अकार्यक्षम. कारण अधिकाऱ्यांना असं धमकीत सोडायचं, त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, यांच्या अजून ध्यानात नाही. सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवू. तहसीलदार म्हणून आल्यानंतर रासकर मॅडमच्या कामामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पारदर्शकता आहे. कामाचं त्या चांगल्या प्रकारे ओळख करतात. आता एक आमदार महोदयांना दिसला असेल की आतापर्यंत तहसीलदार, इतर अधिकारी हे कारखान्यावर जायचे, हे कारखान्यावर येत नसावेत, कारण यांना अधिकारी यांचे पाय चाटू लागतात. खंबीरपणानं एखादा अधिकारी काम करायला लागला आणि तो यांच्या पायाचं दर्शन घेणार नसला की तो अधिकारी अकार्यक्षम. गेले अनेक वर्ष तहसील कचेरीतले निर्णय, पंचायत समितीतले निर्णय, प्रांत ऑफिस मधले निर्णय, हे ठराविक त्यांचे बगल बच्चे तयार करून देत होते आणि अधिकारी शिक्काछाप फक्त सही करत होते. यांच्या विरोधामध्ये असणाऱ्या व्यक्तीला कधीही न्याय मिळत नव्हता. आज तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळायला लागलेला आहे. न्याय मिळत असल्यामुळं यांच्या दारात जाऊन कोण उभा राहत नाही, यांच्या नेत्याकडे कोण हात जोडत नाही. ही शोकांतिका आहे. बरोबर आहे. त्यांना अधिकारी कसले लागतात? सर, एक उदाहरण आहे माझ्याकडं, ते आतापर्यंत मी बोललो नव्हतो, आज ते बोलतो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एका अधिकाऱ्यानं म्हणतो, नाव नंतर मी करेन कधीतरी योग्य ठिकाणी, एका अधिकाऱ्यानं पंचायत समितीच्या सदस्याचा ईबी फॉर्म गिळला. तो अधिकारी वाळवा तालुक्यामध्ये झेडपीचे अर्ज कुणाचे आले, पंचायत समितीचे अर्ज कुणाचे आले, कुणावर आक्षेप घेता येईल, कुणाचा अर्ज उडवता येतील, आणि आमचे विरोधकांचे अर्ज पूर्ण झाल्यानंतर अंधारातला एक खेळ सुरू झाला. पूर्ण झाल्यानंतर मग आमचा कोण उमेदवार आहे, हा आहे, मग त्यांचा कोण चालेल, हा चालेल. म्हणजे त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज भरताना वेगळेच लोक, ईबी फॉर्म ठराविक माणसाला, आणि संध्याकाळी रात्रीचे ईबी फॉर्म बदलले. इथं राहुल दादा शीट आहे, मग ही आमके शीट घालूया, चला हे ईबी फॉर्म बदला. हे मला माहित नाही का? म्हणजे असे पाय चाटणारे अधिकारी या वाळवा तालुक्यामध्ये आतापर्यंत येत होते. पण त्या अधिकाऱ्याची धाडस आणि मजल कुठवर जावावी
त्या अधिकाऱ्यानं डायरेक्ट माझ्या उमेदवारातच हात घातला. जाऊ दे लांबचं म्हणजे तो अधिकारी निर्डावलेला एवढा की त्याला असं वाटलं नाही. एक लोकप्रतिनिधीनं भरलेला त्यांनी दिलेला अर्ज आहे, त्याचा एव्ही फॉर्म गिळावा कसा? आता ते म्हणतील त्यांचा अर्ज चुकीचा होता. होय, मी काही चुकीचा मंत्री झालो का, आमदार झालो का? इथपर्यंत आलो कशामुळे आलो? काहीतरी अभ्यास असेल ना माझा. पुस्तक वाचून अधिकारी होता येतं, राजकारणामध्ये काम करून, घाम गाळून, श्रम करून, जनतेचा विश्वास संपादन करून यशस्वी होता येतं. पुस्तक वाचून भांडी घासायला येत नाहीत. आणि म्हणून मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की पुन्हा आमच्याकडे बोट दाखवू नका. चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी हे महायुती सरकार आहे. कारण अधिकाऱ्यांना असं धमकीत सोडायचं, त्यांचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं, यांच्या अजून ध्यानात नाही. सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे मी चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. जे चांगलं काम करणार नाहीत त्यांना त्यांची जागा दाखवू. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक